मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचं आज आरक्षण आहे। विविध गटांचं आरक्षण आहे। 56 गटांचं आज जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण होणार आहे आणि आपण बघत आहात की विविध राजकीय पक्षाचे जे काही इच्छुक उमेदवार आहे हे यांनी या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। कारण जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे देखील महिला या ठिकाणी ओबीसी झालेलं आहे आणि कुटुंबातल्या व्यक्तीला जिल्हाध्यक्ष बनवावं या उद्देशाने या ठिकाणी अनेक जणांनी तयारी सुरू केलेली आहे आणि आज नेमकं आरक्षण कुठल्या गटाचं काय पडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे सर्वच पक्षाचे पदाधिकारी असतील, उमेदवार असतील आणि राजकीय संघटनेशी संबंधित लोक असतील, ही सर्वजण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता जमायला सुरुवात झालेली आहेत आणि नेमकं आरक्षण काय पडतं आणि नेमकी निवडणूक कशा पद्धतीने आपण पुढे पार पाडायची हा उद्देश ठेवून या ठिकाणी अनेकांनी तयारी सुरू केलेली आहे आणि या ठिकाणी आता हे लोक जमत आहेत। काहीच वेळात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे आरक्षण पार पडणार आहे। त्यामुळे आता ही मोठी गर्दी आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।